राहुल गांधी सातत्याने संसदेमध्ये आपला आवाज उचलत आहेत आणि जे काही लोकशाही कमजोर केली जात आहे, देश विकला जात आहे आणि अमेरिकेचा आपल्यावर जो वाढता दबाव आहे, असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, मग एप्स्टीन फाईल असेल, भारत अमेरिकेचा करार असेल, असे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत आहेत, प्रश्न विचारत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आता काही जे लोक त्या ठिकाणी त्यांनी पेरलेले आहेत, ते आता राहुल गांधींना संसदेमधून बाहेर काढलं जावं यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा शिवसेनेचे जे खासदार आहेत आणि नेते आहेत संजय राऊत, ते काय म्हणतायत? देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत. आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना, संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची. एवढंच मी सांगेन. राहुल गांधी सातत्याने संसदेमध्ये आपला आवाज उचलत आहेत आणि जे काही लोकशाही कमजोर केली जात आहे, देश विकला जात आहे आणि अमेरिकेचा आपल्यावर जो वाढता दबाव आहे, असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, मग एप्स्टीन फाईल असेल, भारत अमेरिकेचा करार असेल, असे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत आहेत, प्रश्न विचारत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आता काही जे लोक त्या ठिकाणी त्यांनी पेरलेले आहेत, ते आता राहुल गांधींना संसदेमधून बाहेर काढलं जावं यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा शिवसेनेचे जे खासदार आहेत आणि नेते आहेत संजय राऊत, ते काय म्हणतायत? देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत. आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना, संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची. एवढंच मी सांगेन.